नमस्कार. नमस्कार. आज आपल्या वर्गातील एक हुशार मुलगा, तेवढाच खट्याळ मुलगा, ज्याला अतिशय गणित आवडतं असा आपला मित्र. त्या मित्राचं नाव आधी विचारूया. नाव काय तुझं? रणवीर दिग्विजय पाटील. रणवीर दिग्विजय पाटील आपली माहिती सांगत आहे. नेहमी हसतो, पण हसल्यानंतर त्याचे सगळे किडलेले दात दिसतात. होय ना? सगळे दात किडलेले आहेत. दाखव जरा तुझे दात. त्यामुळे तो कुणाशी बोलताना खूप लाजतो, कारण इतके सुंदर त्याचे दात आहेत. मी पहिल्या दिवशी त्याला भेटलं होतं. बघितल्यानंतर पप्पानं सुद्धा विचारलं एवढे दात त्याचे चांगले कसे. तर पप्पानी सांगितले की काय खूप चॉकलेट खातो. पण चॉकलेट खाण्यात काय हरकत नाही, परंतु काय केलं पाहिजे आपण चॉकलेट खाल्ल्यानंतर काय केलं पाहिजे होतं? हां, आपण चुळा भरल्या पाहिजे, दात स्वच्छ ठेवले पाहिजे. तुम्ही चॉकलेट खाल्ली तर काय हरकत नाही, पण प्रत्येक चॉकलेट खाल्ल्यानंतर आपण स्वच्छ दात, संध्याकाळी आपण दात घासतोच, पण आधीमध्ये दिवसभराचा आपण दात घासतो. म्हणजे दिवसभराचा आपण चॉकलेट खातो, त्यावेळी आपण दात नाही घासता आले तरी चुळा तरी म्हणजे चिकट पदार्थ चिकटलेला तो सगळा काढला पाहिजे. झोपताना तर अजिबात चॉकलेट खायचे नाही, किंवा असेल तर धुतली पाहिजे. म्हणून तुझे असा परिणाम झालेला आहे दातावर. घरात टी व्ही बघतोस? नाही बघत? मग कार्टून वगैरे कुठलं बघितलं कधी? नाही. बरं, मी तुला कार्टूनची काय माहीतच नाही. घरात तुला रागवतात? नाही रागवत? तू तर पप्पांना घाबरतोय म्हणालेत आजोबा. घाबरत नाहीस? नाही घाबरत. समज तुला रागावलंच कोणतरी, काय करतोस तू? होय, काय करतोस? तुझ्यावर रागावलेत, मोठी माणसं जर रागावलेत काय करतोस? हसतोस काय रडतोस काय रुसून बसतोस? हसतोस. तसा रुसत नाहीस तू कोण. बाकीची मुलगीची रडत्यात, कोण जाऊन झोपत्यात. आमची स्वप्नाली म्हणाली काय मी जाऊन रडत बसतोय अंगावर पांघरून घेऊन. तसं काय तू रुसत नाहीस, शहाणा मुलगा आहे, चांगलं. बरं, चंद्र बघितलास तू? तुला असं कधी वाटतं काय चंद्रावर माणसं राहत असतील आपल्यासारखे? नसतील? तू कधी गेलास चंद्रावर? बरं, जी माणसं चंद्रावर जाऊन आलेत, बरीच माणसं चंद्रावर जाऊन आलेत की नाही, मग तुला काय वाटतंय काय चंद्रावर काय कोण असेल काय? पक्षी, प्राणी, माणूस असेल का कोण? नाही? मग हुशार आहेस तू. लोक चंद्रावर जाऊन आलीत त्यांना त्यावेळी कळालं, तुला अगोदरच कळ. तू कुठं माहिती वाचलीस काय चंद्रावर माणसं राहत नाहीत असं? नाही होते, पण तुला असं वाटतंय की चंद्रावर माणसं नसतील, जीव सुरू, पण अजून शोध चालू आहे त्याचा. आणि समज तुला चंद्रावर जायची संधी मिळाली तर काय करशील तू? काय बघशील जाऊन तिथं? काय निरीक्षण करशील चंद्रावरचं? आपण लहानपणापासून चांदू मामाचं गाणं म्हणतो की नाही, मग समज खरोखर तुला चंद्रावर जायला मिळालं, काय करशील? खेळशील काय? बघशील, फिरशील, काय करणार? काय करणार? असं काय बघणार? काय बघणार तिथं? सांग की. झाड आहेत काय? बरं, अजून काय बघणार? चंद्र आहे. चंद्रावर परत चंद्र दिसतोय काय? हां, मग अजून काय तिथे दिसतंय? बरं, सगळं बघितलं पाहिजे. तर जीवसृष्टी आहे का? प्राणीसृष्टी आहे का? एवढं सोपं आहे काय चंद्रावर जाणं? नाही ना सोपं. काशी एखादी एस टी आहे काय चंद्रावर जाणारी? त्यासाठी विशिष्ट यान असतं, बरेच दिवस लागतात जायला, आहे की नाही? ग्रॅव्हिटी या चित्रपटात दाखवलेलं आहे की आपण कसं अवकाशात जाऊ शकतो, चंद्रावर जाऊ शकतो. कधीतरी मिळाला तर ग्रॅव्हिटी हा चित्रपट बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. एखादी गोष्ट तू कधी लपवून ठेवलीस, ती कुणाला सांगाय नाही, असं लपवून ठेवतोस एखादी गोष्ट? सगळं सांगतोस, काहीच लपवून ठेवत नाहीस. बरं, तुला शांत राहायला आवडतं की दंगा करायला आवडतं? मग कधीच नसतोस तू शांत. हां, तुला राहायला आवडतं शांत, पण तू वागतोस काय शांत? कुठे शांत असतोस सांग? वर्गात शांत असतोस? घरात शांत असतोस का बाहेर शांत? कुठे शांत असतोस नेमका? घरात शांत असतोस? हां, म्हणजे मी काय घरात तुला बघत नाही, त्यामुळे तुम्हाला. आणि जर घरातल्यांनी विचारलं कुठं शांत असतोस, तर काय म्हणणार तू? वर्गात. मग ते परवा दिवशी तू कुस्ती खेळत होतास तिथं वर्गात, होतास ना? मग ती शांतता अशीच राखायची असते काय वर्गात कुस्ती खेळून? हां, अरे वर्गात कुस्ती खेळायची असते का? नाही. मग तू म्हणतोस शांत राहायला पाहिजे, पण शांत राहत नाहीस. बरं, अभ्यास करताना
अक्षर तुझं चांगलं आहे, सगळे येते तुला, एकदम हुशार आहेस तू. फार गडबड करतोस कधी कधी. ते काय भानगड काय आहे तुझं? कोण पाठी लागलेलं असते? हा, कोण पाठी लागलेलं असते काय? आपण म्हणतोय की नाही, अरे तुझ्या कोण कुत्रं पाठी लागले का एवढीकडं? तसं कोण पाठी लागते काय लिहिताना? नाही. आता जरा स्पीड कमी झाले की नाही? सुरुवातीला एकदम फास्ट लिहित होतंस. अभ्यास करताना सावकाश लिहिलं पाहिजे, गडबड न करता लिहिलं पाहिजे. घरात असो किंवा वर्गात असो, कसं लिहिलं पाहिजे? शांतपणे आणि सावकाश सुंदर लिहिलं पाहिजे. बरं, तुला कधी शिक्षा केली आहे घरात? मम्मीनं, पप्पांनी, आजोबांनी? नाही केली? मारलं पण नाही कधी? मी शाळेतच फक्त मार खालास तू. शाळेत मारले ना? मी मारले काय कधी तुला? हां, एकदाच. एकदाच मारले का? त्यावेळी अभ्यास करायला. अभ्यास करा आणि कुस्ती खेळत होतास त्यावेळी एकदा मारले, होय ना? बरं. तुला काय वाटते, प्रत्येक माणसानं व्यायाम केला पाहिजे का गप झोपलं पाहिजे सारखं? व्यायाम. व्यायाम केला पाहिजे. का व्यायाम केला पाहिजे असं वाटतंय? का व्यायाम करावा? काय होईल? आपलं शरीर मजबूत होईल की खराब होईल? मजबूत. मजबूत होईल, होय ना, व्यायाम केल्यामुळं. म्हणून आपण आत्तापासूनच रोज थोडा थोडा वेळ व्यायाम केला पाहिजे. आपण पळलं पाहिजे, भरपूर खेळलं पाहिजे, छोटे छोटे व्यायाम केले पाहिजे. आपण सूर्यनमस्कार, योगासन हे सगळे शाळेमध्ये करतो की नाही? फक्त एक तर दिवसासाठी करून चालणार नाही. तर नियमित किमान 1 तास आपण काय केलं पाहिजे? व्यायाम कोणताही प्रकार केला पाहिजे, आपल्याला आवडणार. 1 तास खेळलं पाहिजे, 1 तास व्यायाम केला पाहिजे. तर आपलं शरीर काय राहील? धडधाकट राहील की नाही? बरं, समज तुला भरपूर असं पैशाचं गठलं सापडलं, भरपूर, तुला मोजता येत नाही तेवढं पैसा, काय करणार? ते घेणार काय टाकून देणार? टाकून. टाकून देणार. काय खोटं बोलतो? पैसे घेणार नाहीस? हा, पण तुला बक्षीसच दिले समजा कोणीतरी, घे रणवीर, हे तुला बक्षीस म्हणून घे. तर मग काय करशील त्या पैशाचं? हा, अरे पण तुला बक्षीसच दिलं, तुला गिफ्टच दिलं, किंवा तुला लॉटरी लागली समज, 1 कोटीची लॉटरी लागली, भरपूर पैसे मिळाले, काय करशील त्या पैशाचं? काय करशील त्या पैशाचं? सांग की. पप्पा बँकेत आहेत ना? मग बँकेत नेऊन ठेवणार नाही? पप्पासनी देणार. बरं, म्हणजे तू काय निर्णय घेणार नाहीस. पप्पा बँकेत काम करतात ना तुझे? मग तुला काय वाटतंय, बँक कशासाठी असते? काम. होय की, पण लोक कशासाठी बँकेत जातात माहिती आहे तुला? नाही माहिती? अरे, असे आपल्याकडे शिल्लक राहिलेले पैसे असतात, ते खर्च होऊ नये म्हणून आपण साठवू शकतो, बँकेत सुरक्षित ठेवू शकतो. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला अडीअडचणीला पैशाची गरज लागते, त्यावेळी आपण कर्जही काढू शकतो. म्हणजे आपल्याकडे शिल्लक असलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गरज असताना पैसे काढण्यासाठी बँक आपल्याला मदत करते. बरोबर आहे ना? बरं, वर्गातील तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? राजवीर. राजवीर पाटील. का आवडतोय बरं तो? माझ्यासोबत खेळतो. खेळतोय म्हणून आवडतोय? त्याचा कुठला गुण आवडतोय तुला? खेळाय. नव्हे, अरे ते का आवडते तुला? प्रामाणिक आहे, शांत आहे, हुशार आहे, कुठला गुण तुला आवडतो एक मित्र म्हणून? हुशार. हुशार आहे म्हणून आवडते. बर, तुमच्या पप्पांना खूप गाडी आवडते हो ना? पप्पांच्याकडे खूप स्टँडर्ड गाड्या होत्या, मला पप्पा एकदा बोलले होते. मग तुझी आवडती गाडी कुठली? आमच्या घरातली. हाय तीच, म्हणजे जी पप्पांना गाडी आवडली तीच तुला पण गाडी आवडते. पण तू मोठं झाल्यानंतर कुठली गाडी घेणार? पप्पांची तसली. तसलीच घेणार काय? त्यावेळी त्याच्यापेक्षा स्टँडर्ड घेणार नाही? बरं, एखाद्या प्राण्याशी जर बोलता आलं तुला, तुझी भाषा जर प्राण्या, तर कुठल्या प्राण्याबरोबर जाऊन गप्पा मारशील तू? सिंह. हां, सिंह. सिंह. डायरेक्ट सिंहाशी जाऊन बोलणार. बरं, काय विचारणार त्याला? काय विचारणार? काय विचारणार? माझ्याशी दोस्ती करशील काय असं विचारशील? असं विचारणार? एवढंच विचारणार? अजून काय विचारणार नाही? जंगलाबाबत काय विचारणार नाही? सिंह हा कोण आहे माहिती आहे तुला?
जंगलाचा राजा आहे की नाही? मग राजाशी मैत्री करणार डायरेक्ट. प्रत्यक्ष सिंहाच्या जवळ जायचं धाडस होईल का? नाही होणार. पण तुझी बोलायची इच्छा आहे. ठीक आहे. बरं, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे? पोलीस. तुला पण पोलीस व्हायचं आहे का? मित्र होणार आहेत म्हणून काय तुला खरोखर वाटतंय? खरोखर. आणि काय करणार पोलीस होऊन? चोर असले पकड. अजून? अरे चोर शिल्लक राहतील काय? तिथे 4 पोलीस झालेत वर्गात. हा हा आम्ही पण झालो. आणि मग तू आणि नवीन पोलीस, सगळे पोलीस झाल्यानंतर काय? अजून काय काम करायचं तुला पोलीस होऊन? काय करायचं रे अजून तुला पोलीस होऊन? सांग की रे. गुन्हेगारांना शिक्षा करायची आहे. बरं, ठीक आहे. खूप छान उत्तरं दिलीस तू. अभ्यासात खूप चांगली प्रगती आहे तुझी, आहे ना? पहिल्यापेक्षा पहिल्यांदा तुझी मी तक्रार केली होती, पण ह्या आठवड्यात खूप छान अभ्यास करतोस तू. तुझा अभ्यासाबद्दल अभिनंदनसुद्धा केलं आहे. अशीच प्रगती तुझी झाली पाहिजे आणि स्वच्छ राहिलं पाहिजे, नीटनेटकं राहिलं पाहिजे, दातांची काळजी घेतली पाहिजे, वेळेत शाळेत आलं पाहिजे आणि वर्गात शांत बसलं पाहिजे. समजलं? ठीक आहे. ओके. सगळ्यांनी टाळ्या वाजवून रणवीरला शुभेच्छा द्या.